हा आपल्याकडं थर्माकोलचा बॉक्स आहे। याच्यामध्ये दुसरी झाडं लावलेले होते। आता ते झाडं टमाट्याचे झाडं लावलेले होते। ते टमाट्याचा सीझन संपल्यामुळे आपण याच्यामधलं हे माती काढून घेणार आहे। माती काढून आपल्याला याच्यामध्ये दुसरं फळांची झाडं 2 लावायचे आहेत। आपल्याकडं लिंबूचं आणि द्राक्षाचा वेल आपल्याला याच्यामध्ये लावायचा आहे। त्याच्यासाठी आपण ही माती काढून घेऊया याच्यामधली। तर आपण याच्यामधली माती सगळी कमी करून घेतलेली आहे। हे आपण माती सगळी काढून घेतलेली आहे ह्याच्यामधली। तर याच्यामध्ये खत म्हणून आपण जे आपला गार्डन मधला सगळा पाला निघलेला आहे ते आपण याच्यामध्ये आता भरून घेणार आहे। हे आपला पेरूच्या झाडाचा पाला आहे। हा आपण याच्यामध्ये भरून घेणार आहे। त्याच्यामुळे खत तयार होईल त्याच्यासाठी आपण हे भरून घेऊन याच्यावरती माती टाकून मग आपण याच्यामध्ये झाडं लावणार आहे। तर आपण हे भरून घेतलेला आहे पाला। याच्यावरती आता आपण माती टाकून घेऊया। हे आपण लावण्यासाठी झाडं घेतलेले आहे। हे आहे द्राक्षाचा वेल आहे आणि हे आहे लिंबूचं झाड। याला देव लिंबू म्हणतात। मोठे लिंबू होतात त्याचे। हे आपण नर्सरीमधून आणलेलं आहे। छोटंसं आणलं होतं। आता छान असं मोठं वाढ झालेली आहे झाडाची आपल्या। त्याच्यामुळं याला कुंडी छोटी पडत असल्यामुळे आपण ह्याला ह्या थर्माकोलच्या बॉक्समध्ये लावून घेणार आहे। म्हणजे छान आपलं झाड मोठं होईल आणि फळं पण भरपूर अशी लागतील। त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये लावून घेणार आहे। हे खाली झालेला आहे आपला बॉक्स। त्याच्यामुळे हे 2 झाडं आपण लावून घेणार आहे त्याच्यामध्ये। हे ह्याच्यामधून आपण काढून घेतलेलं आहे झाड लावण्यासाठी। तर आपण हे झाड लावून घेऊया। याच्यामध्ये आपण माती टाकून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये लावून घेणार आहे। हे लिंबूचं झाड आहे। आपण आता याच्यामध्ये ठेवलेलं आहे। आता याला आपल्याला मातीनं भरून घ्यायचं आहे। हे पण झाड द्राक्षाचं झाड आपल्याला कुंडीमधून काढून हे पण आपल्याला त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे। चला मग आता आपण ह्याच्यामधनं काढून घेऊया हे झाड आणि त्याच्यामध्ये ठेवून घेऊया। दोन्ही झाडं आपण याच्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत। आता आपण याच्यात माती भरून घेऊया। मस्त छान असं आपण भरून घेणार आहे माती। आता याच्यामध्ये मस्त आपले छान झाडं बसलेले आहेत। त्याच्यामुळे चला आपण आता हे माती याच्यामध्ये भरून घेऊया। खतासाठी आपण याला हे झाडाचा पाला निघलेला आपण सगळा आता याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता याला आपण माती भरून घेऊया छान अशी। तर हे दाबून माती आपण याच्यामध्ये फुल भरून घेतलेले आहे छान। आता याला आपण पाणी देऊन घेऊया। मस्त सुंदर आपले झाडं लावून तयार झालेले आहेत। हे आहे देवलिंबूचं झाड आणि हे आपला द्राक्षाचा वेल आहे। आपण त्याला कुंडीमध्ये लावलेला होता। तर आपण त्याच्यामधून काढून त्याला मोठं एक आपण त्याला पॉट दिलेला आहे छान। आता ह्याच्यात सुंदर असे मस्त वेल वाढेल। त्याच्यामुळं आपण मोठ्या ह्याच्यामध्ये हे थर्माकोलचं बॉक्स मोठा आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लावून घेतलेला आहे। तर सुंदर मस्त छान झाडं आपले येतील। मस्त आपण याला आता मोठ्या ह्याच्यामध्ये लावून घेतल्यामुळे झाडाची वाढ चांगली होते आणि फळं पण भरपूर प्रमाणात याला लागू शकतात। जागा मोठी वाढायला त्याला असलं की छान आपलं झाड मोठं होतं। त्याच्यामुळं आपण ह्याला मोठ्या थर्माकोलच्या बॉक्समध्ये लावून घेतलेला आहे। मोठे मोठे लिंबू होतात त्या लिंबूच्या झाडाचे छान असे। आपल्याकडं अजून एक ह्याचं झाड आहे त्याचे मी लिंबू दाखवते। असे हे आपल्याकडं दुसरं झाड आहे। असे मोठे मोठे लिंबू त्याला लागत आहेत। असे छान असे गुच्छाने लिंबू येतात असे।
मोठे असे छान फुलं, सुंदर. हे पण आपल्याकडं ह्याचंच आपण दुसरं झाड तयार केलेलं आहे झाडापासून. छान आपलं दुसरं झाड आता भरपूर ते मोठं झाल्यामुळे त्याला मोठी कुंडी दिलेली आहे. हे झाड आपण ह्याच्यामध्ये तेलाच्या डब्यामध्ये लावलेलं आहे. मोठं आहे हे पण झाड. तर आपण याला पाणी घालून घेऊया. आपण दोन्ही झाडाला पाणी देऊन घेतलेलं आहे. तर आपलं झाडं लावून तयार झालेली आहे छान. आता हे आपल्याकडं जाईचं झाड आहे. याला पण आपल्याला जे लिंबूचं झाड काढलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला हे जाईचं झाड लावायचं आहे. ते आपण आता त्याला लावून घेऊया. हे आपण जाईचं झाड याच्यामध्ये लावून घेते. आता मस्त छान बसलेला आहे. आपल्या झाडाला कुंडी मिळाली मस्त छान. आता आपण याला लावून घेतलेलं आहे. हे लावलेल्या झाडांना खत देण्यासाठी ही आपण गौरी घेतलेली आहे. आता ह्याला फोडून आपण याचा भुगा करून झाडाला देणार आहे. म्हणजे ह्याचा खत मिळाल्यामुळे झाडांची ग्रोथ आणखीन चांगली होईल. त्याच्यामुळे आपण ह्याला बारीक करून घेणार आहे याचा भुगा करून. हे आपल्याकडे ईट आहे. ईट आणि वजनदार ईट आहे त्याच्यामुळे ह्याचा भुगा लवकर होतो. तर हे आपण असा भुगा करून घेणार आहे. याचा लगेच भुगा होतो याचा. तर आपण असं हे भुगा करून देणार आहे झाडांना आपल्या. हे गौरीचा आपण आता हे भुगा करून घेतलेला आहे छान असं. आपण तर हे देऊन घेणार आहे खत आपला. तर हे आपण झाडं लावलेले आहेत त्याच्यावरती आपण असं साईडनी देऊन घेणार आहे. हे गौरीचा खत दिल्यामुळे काय होईल, याची लवकर अशी वाढ होत जाईल. त्याच्यामुळे हे खताची गरज पडते झाडांना. त्यामुळे असं आपण हे झाडांना खत देऊन घ्यायचे म्हणजे झाडांची वाढ लवकर होते. हे आपण द्राक्षाच्या वेलाला पण देऊन घेतलेलं आहे खत. छान असं आपलं खत देऊन झालेलं आहे. हे छोटे रोप आहे. हे आपल्याकडं तर कुंडी द्राक्षाच्या वेलाची कुंडी रिकामी झाल्यामुळे तर ह्याच्यामध्ये हे चिनी गुलाब, हे गुलमोहर, हे झाड आपल्याला त्याच्यामध्ये लावायचं आहे. तर सुंदर ह्याच्यामध्ये आपण लावून घेऊया. ते कुंडी आपल्याला छान अशी मिळाली आहे. त्याच्यामध्ये आपण हे झाडं छोटी छोटीशी लावून घ्यायची आहेत. झाडं आपली लावून तयार झालेले आहेत. छान असे सुंदर मस्त लावलेले आहेत. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.